65-67 तर त्यानंतर मी असं ठरवलं, की एकंदरीत जे कॉमन आहेत त्या गोष्टी यातल्या एकत्र कराव्यात आणि त्या अनुषंगाने जी कन्सेप्ट आहे तेवढी समजावत जायची. कारण पुढचे श्लोक हे बऱ्याच वेळेला याच अनुषंगानं येत गेलेले आहेत, की परत-परत रिपीट होतंय या ह्याच्यामध्ये. तर ते न होता आपल्याला समजून यावं हे आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला कसं सांगितलं, तर ज्यांच्यामध्ये झोळीच अस्तित्वात नाही आहे, म्हणजे चित्ताची जी झोळी आहे, ज्याच्यामध्ये बीज अंकुरित होत आहेत, स्मृती आपले अ, काय वासना उत्पन्न होत आहेत, ती झोळीच अस्तित्वात राहिलेली नाही. अशी ज्याची अवस्था झालेली आहे, तो सदैव काय असणार आहे, ब्रह्मात लीन झालेला असणार आहे. आणि त्यातच त्याला आनंद वाटत असतो. तो पुन्हा व्युत्थान होऊन संसारात येऊ शकत नाही. तो कंप्लीटली ब्रह्ममयच झालेला असतो. असा जो असतो त्याला आपण काय म्हटलं, विदेहमुक्त असं त्याला आपण नाव दिलं. तर मग त्याची अवस्था सांगतायत. आता ह्याची अवस्था सांगताना काय-काय सांगितलं पाहिजे? तर तो ज्या अर्थी ब्रह्माशी एकरूप झालेला आहे, त्या अर्थी ब्रह्ममयच झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे बदल दिसतायत, ते ब्रह्माची लक्षणच त्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होणार. बरोबर आहे? म्हणजे ब्रह्म जसं डिस्क्राईब केलेलं आहे, तसं तद्वतच तो माणूस असणार. ब्रह्म म्हणजे काय आहे? तर काय नाही आहे हेच सांगितलेलं आहे बघा. बरोबर? निरवयव, निरहंकार, निष्कल, निराकार असेच शब्द वापरलेले आहेत सगळे. बरोबर आहे? तर या अनुषंगानेच त्याचं वर्गीकरण म्हणजे त्याला जे डिस्क्राईब करायचं आहे ते या अनुषंगाने करायचं आहे हे आधी लक्षात ठेवा. कारण एवढे सगळे श्लोक वाचून तुमच्या डोक्यातनं सगळंच वाहून जातं मग, की काय लिहायचं ह्याच्यावर नक्की. तर ब्रह्माचं स्वरूप ह्या स्वरूपात जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून येईल, तेव्हा हे मुक्त आणि जीवनमुक्त आणि विदेहमुक्त ह्या गोष्टी आपल्याला लिहिता येऊ शकतात. जो ब्रह्माशी संपूर्ण एकरूप झालेला आहे, तो विदेहमुक्त आणि ज्यानं त्याची चव चाखलेली आहे, परंतु तो वित्थान होऊन मध्ये-मध्ये जगात येतो, व्यवहार करतो, दैनंदिन व्यवहार जगतो, असा जो आहे तो जीवनमुक्त. आलं लक्षात? ज्याच्या हातून कर्मांची बंधनं पुन्हा घडत नाही. असा जो असतो तो जीवनमुक्त. आणि विदेहमुक्त मात्र संपूर्णपणे ब्रह्माशी एकरूप राहण्यातच धन्यता मानतो. आलं लक्षात? तो पुन्हा वित्थान अवस्थेत यायला बघत नाही. हे दोघांमधला फरक आहे. आता विदेहमुक्त असं जेव्हा त्याला म्हटलेलं आहे, तेव्हा त्याच्या बाबतीत समजून घेण्याची परिस्थिती कशी आहे? जेव्हा आपण योगसूत्र शिकलो, मी योगाच्या अनुषंगाने मुद्दाम समजावतो. मी वेदांताच्या अनुषंगाने पण समजावू शकतो. परंतु आपल्याला योगाचे स्टुडंट असल्यामुळे योगशास्त्राच्या अनुषंगाने समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मी तशा पद्धतीने समजावतो. उदाहरणार्थ, पुरुष आणि प्रकृती हे 2 तत्व योगशास्त्रामध्ये महत्त्वाची मानली. तिसरं ईश्वर तत्व मानलं. बरोबर? आता इथे पुरुष आणि प्रकृती हे मानल्यानंतर प्रकृतीची परत 24 तत्व केली. बरोबर? ज्याच्यापासून हा देह बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये प्रकृतीचे 3 गुण, 3 गुणापासून महत, बुद्धी म्हणजे महत म्हणजेच बुद्धी. ज्याच्यामध्ये सुरुवातीला पहिला विचार निर्माण झाला, की मला प्रसृत झालं पाहिजे. अशी बुद्धी तयार झाली. महान झालं पाहिजे. अशी पहिला जो विचार निर्माण झाला त्याला आपण काय म्हणतो महत. त्यानंतर महान होण्यासाठी कोणीतरी असायला पाहिजे ना. मग हा अहंकार तयार झाला. मी आहे ही जाणीव तिथे तयार झाली आणि त्यानंतर मग तन्मात्रांपासून काय आपली सूक्ष्म महाभूतं, त्यापासून जड महाभूतं वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे. इकडनं पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे पण आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीत ही सगळी तत्व तयार झाली. पण ही कोणाची आहेत? तर प्रकृतीची आहेत. द्रष्टा, पुरुष हा संपूर्णतः वेगळा भाग आहे. ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि ज्याच्या चैतन्यामुळे फक्त बुद्धिरूप जे आहे ते चैतन्यमय वाटतं. ज्याला आपण चित्त असं म्हणतो, ते जे आहे ते चैतन्यमय फक्त जाणवतं.
त्या चेतनेमुळे. परंतु ही जर कडीच तोडून टाकली, नाहीच तिथे काही, ते जी झोळी आहे, जे बुद्धी स्वरूप जे काही आहे, ते तोडूनच टाकलं. तर तिथे परत चित्र उत्पन्न होईल का? नाहीच होणार. आलं का लक्षात? उदाहरणार्थ, आता तुमच्यासमोर एक आरसा धरला, तर आरशात तुम्ही दिसताय. बरोबर आहे? म्हणजे रूप आपलं दिसतंय आरशामध्ये. जसंच्या तसं दिसतंय. परफेक्ट. पण हे दिसायला प्रकाश हवा. लाईट बंद केला तर काही दिसेल का? काही दिसणार नाही. मग काय दिसेल? तर जे दिसेल ते पुरुष तत्व असेल. त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हटलेलं आहे आणि तोच सर्व जगामध्ये व्याप्त आहे, असं हे उपनिषदात सांगितलेलं आहे. आलं तुमच्या लक्षात? अगदी क्लिअर, व्यवस्थित, साध्या उदाहरणानं समजावून सांगितलं. आता हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाची मेथड वेगळी आहे. वेदांत नावाचं एक दर्शन आहे, जे आपल्याला या मूलभूत तत्वाचं दर्शन घडवतात. अशी जी पुस्तकं आहेत, त्यांना आपण दर्शनशास्त्र असं म्हणतो. हे जे मूळ तत्व आहे, त्याचं दर्शन घडवणारी सगळी पुस्तकं आहेत किंवा विचारधारा आहेत. यातलं एक आहे वेदांत दर्शन, एक आहे योग दर्शन, योगाच्या आधी आहे सांख्य दर्शन, वैशेषिक दर्शन, न्याय दर्शन, अशी 6 दर्शनं आपल्याला आस्तिक दर्शनामध्ये येतात. ओके. तर ही जी दर्शनं आहेत, ही आपल्याला याच तत्वाचं दर्शन घडवत असतात. परंतु त्यांनी सृष्टी निर्माण क्रम हा वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितला. आलं लक्षात? बाकी संपूर्ण प्रत्येकाचा उद्देश एकच आहे, की मूळ तत्व समजावून सांगणे. विदेहमुक्त, जीवनमुक्त ही संकल्पना तुम्हाला वेगवेगळ्या दर्शनामध्ये, वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये बघायला मिळेल. जसं आपण योग तत्व उपनिषदामध्ये बघितलं, ही संकल्पना होती. परंतु योग तत्व उपनिषदामध्ये हठयोगच जास्ती वर्णन केलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं, आता हा तेजोबिंदू उपनिषद, या उपनिषदामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, तर वेदांत जास्ती प्रमाणात सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला आसनं सांगितली का? नाही. प्राणायाम सांगितला का? नाही. म्हणजे क्रिया कुठल्या सांगितल्यात का? तर नाही. सर्व गोष्टी त्यांनी ब्रह्माशी बांधल्या आणि ब्रह्म हा एकच तत्व उपलब्ध आहे. बाकी सर्व जे आहे ते मिथ्या आहे, असं म्हणणारं हे वेदांत दर्शन आहे आणि त्याच्याशी अनुरूप विचार आपल्याला या ग्रंथामध्ये बघायला मिळतात. समजलंय व्यवस्थित? तर हे या उपनिषदामध्ये जे आपल्याला अ, जीवनमुक्त, विदेहमुक्त या संकल्पना सांगितल्यात, यासुद्धा ब्रह्माशी कशा जोडलेल्या आहेत, हे मी तुम्हाला आता या चर्चेमधून समजावून सांगितलं. बरोबर? तर हे समजून लिहित असताना तुम्हाला काय-काय, कशा पद्धतीत करायला हवं, हे ठरवा. फक्त दोघांमधला थोडा स्लाईट फरक कसा आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. चित्त काय आहे? इंटॅक्ट आहे. परंतु त्याला बाजूला सारून जो ब्रह्माला बघतो, तो जीवनमुक्त. आलं का लक्षात? त्या चित्तामध्ये काहीही निर्माण होऊ देत नाही. फक्त आणि फक्त ब्रह्मात जो आरसा आहे, चित्त हे आरशाप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये जर डोळ्यांनी बघितलेलं चित्र पडलं, तर तेच चित्र दिसणार आणि ते डोळे बंद केले, तर चित्र पडायचं बंद होणार. मग अशा वेळी काय दिसेल, तर इकडे जो पुरुष बसलेला आहे, जो ब्रह्मतत्व बसलेला आहे, त्याचं दर्शन घडेल त्याच चित्तामध्ये. आलं लक्षात? असा जो जीवनमुक्त असतो, त्यानं पण दर्शन केलेलं असतं आणि जो विदेहमुक्त असतो, त्यानं काय केलेलं असतं, ह्या आरशालाच मिटवून टाकलेलं असतं थोडक्यात. ती कडीच बंद करून टाकलेली असते. इकडचं काही नाहीच. या बाजूला जी जगाचं अस्तित्व आहे, ते मिटवलेलं असतं. त्यामुळे उरलेलं फक्त जी जाणीव असते, ती फक्त ब्रह्मतत्वाचीच त्याच्यामध्ये शिल्लक असते. हे जाणलं की लिहिताना अगदी सोपं होईल. कारण दोन्हीमध्ये तुम्हाला वर्णन सारखंच मिळणार. जेव्हा पुस्तक तुम्ही हातात घ्याल, तेव्हा तुम्हाला कळणारच नाही की सर हे सगळं वाचून दाखवत होते, दोन्ही सारखंच तर वाटतंय. आलं का लक्षात? तर ही समजून घेण्याची अवस्था आहे. कारण या अवस्थेला आपण पोहोचलेलोच नाहीये. आपल्याला याची जाणीव करणं कठीण आहे. पण समजून घेण्यासाठी
जेव्हा आपण मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करणार आहोत पुढे जाऊन, तर ही अवस्था येण्यासाठी काय आवश्यक आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक दर्शनामध्ये याच्यावर वेगवेगळी मतं मांडलेली आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मानसशास्त्र समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भारतीय दर्शनांचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, की ब्रह्मतत्व, आत्मतत्व या गोष्टी सायन्सच्या पलीकडे आहेत. अध्यात्म असं आपण ज्याला म्हणतो, ते याच तत्वाशी संबंधित आहे. आलं लक्षात? आणि हे कसं आहे, हे सगळं आता पुढे येणारच आहे. आपण एक-एक श्लोक घेऊ. फक्त मी मधले-मधले श्लोक जे इम्पोर्टंट आहेत, त्याचं डिस्क्रिप्शन घेऊया. श्लोक पण उगाच वेळ घालवत बसूया नको. तुम्हाला कळण्याशी मतलब आहे. ओके? 73वा श्लोक आहे बघा. स्थूल देह जाऊ दे. विदेहमुक्त योगी, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर या तिन्ही अवस्था आणि आत्म्याची तुरीय शेवटची अवस्था याच्या प्रती सुद्धा उदासीन असतो, असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. ओके. आता हे स्थूल शरीर म्हणजे काय? सूक्ष्म शरीर म्हणजे काय? कारण शरीर म्हणजे काय? हे त्या वर्षाला तुम्हाला अभ्यासाला येणारच आहे, पण मी आत्ताच तुम्हाला समजावून सांगतो आहे. नीट लक्षात ठेवा, कारण हे पुढे जाऊन तुम्हाला फार उपयोगी येणार. ओके. आता स्थूल शरीर. स्थूल शरीर म्हणजे काय? तर जे प्रकृतीनं आपल्याला दिलं, 3 गुणांनी रज, सत्व आणि सत्व, रज आणि तम या गुणांपासूनच सर्व सृष्टीचा विस्तार झाला. तसंच या देहाचा सुद्धा विस्तार तसाच झाला. याच 3 तत्वापासून. मग कसा झाला? तर पंचमहाभूतात्मक देह तयार झाला. बरोबर? हा स्थूल देह आहे. मग देह हा काय-काय आहे? तर महत, बुद्धी, अहंकार, चित्त सगळं आणि शरीर हा सगळा स्थूल पार्ट आहे. समजलं? स्थूल शरीर हे या अंतर्गत येतं. त्यानंतर ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल आधी योगाचा, त्यांना पंचकोश सिद्धांत माहिती आहे बघा. बरोबर? सर्वात बाहेरचा जो कोश आहे, जो आपल्याला दिसू शकतो. आपल्या शरीराला आपण पाहू शकतो. बरोबर? ते जेवढं पाहता येण्यासारखं आहे, ते सर्वच्या सर्व अन्नमय कोश या कॅटेगरीत मोडतं. मग हा अन्नमय कोश जो आहे, तो संपूर्ण या स्थूल शरीराशी निगडीत असलेला भाग आहे. पुढे सूक्ष्म शरीर. आता याच्यामध्ये काय येतात? तर सगळी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, मन आणि बुद्धी एवढी 17 तत्व. हे सगळं कशात येतं? सूक्ष्म. 5 त्रिक 15 मन आणि बुद्धी 17 झाली. हे सगळं काय आहे? तर सूक्ष्म शरीर आहे. आता हे शरीर काय असतं? तर आपलं प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. हे तिन्ही कोशांचं बनलेलं असतं. आणि त्याच्याही आतमध्ये जे आनंदमय कोश आहे, ते आहे कारण शरीर. आता ह्याचा विचार तुम्ही कसा करायचा? तर या कोशामध्येच असलेला जो आत्मा आहे किंवा जो ब्रह्मतत्व आहे, त्याच्यापासूनच हे सगळं पुढचं जन्माला येतं. सूक्ष्म शरीरापासून कारण शरीरापासून. कारण कारण आहे, त्याच्यातूनच कार्याची निर्माण होणार आहे. हे तुम्हाला सिद्धांत आहे हा. कार्यकारण सिद्धांत. म्हणजे समजा वाळू तुम्हाला दिली आणि सांगितलं तेल काढा. कोण काढणार तुमच्यापैकी? मग काय द्यायला लागेल? तेल बिया द्यावं लागतं. तीळ. तेल बिया तीळ द्यावे दिल्याच्या लागतात. नंतरच तेल. हां. म्हणजे कारण काय आहे? तीळ आणि कार्य काय हम्म, आहे? तेल. अशीच सर्व हम्म. जगामध्ये कुठल्यातरी वस्तूपासून कुठलीतरी वस्तू निर्माण होते. कारणापासून कार्य तयार होतं. आणि ही शृंखला जर पाठी-पाठी नेत गेली,
तर सर्व कार्यांचं कारण आपल्याला ब्रह्मतत्व आहे हे मिळतं. सर्वात शेवटचं, ज्याच्यापासून आणखी पलीकडे काहीही शिल्लक नाही. या ब्रह्माचं कुठलंही कारण नाही. ते स्वयंभू आहे. आलं लक्षात तुमच्या? ब्रह्माच्या पलीकडे असलेलं कारण काही नाही. पण जर तुम्ही असं विचारायला गेलात, तर तेल कुठून उत्पन्न झालं? तर तिळापासून. तीळ कुठून उत्पन्न झाला? तर झाडापासून. झाडातून म्हणजे कुठून? तर फुल आधी निर्माण झालेलं. मग झाडाचं झाड कसं निर्माण झालं? तर ते मातीतून उगवलं. माती कुठून उत्पन्न झाली? असं जर तुम्ही पाठी जात गेलात, तर सर्व कारणांचं मूळ कारण तुम्हाला काय मिळणार? ब्रह्मतत्व. आणि हे ज्या कोशामध्ये अवेलेबल आहे, तो कोश म्हणजे आनंदमय कोश. आलं लक्षात? म्हणून याला काय म्हटलेलं आहे? सर्व कारणांचं कारण असलेलं शरीर म्हणजे कारण शरीर. तर या अवस्था, या तिन्ही ज्या आहेत, यांच्याही पलीकडे असलेलं जे तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्म. आलं लक्षात? यानंतर तुरीय अवस्था, ज्याला आपण समाधी अवस्थाची उच्च अवस्था असं संबोधतो. या तुरीय अवस्थेमध्ये सुद्धा जे अस्तित्वात नसतं, त्याही पलीकडे असतं. असं जे आहे ते म्हणजे कोण आहे? ब्रह्मतत्व. हे पण या श्लोकामध्ये डिस्क्राईब केलं. मेरी आत्मा अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, स्थूल और सूक्ष्म शरीरों के इन कोशों से अलग है. या सर्व कोशांपासूनही भिन्न असलेलं तत्व म्हणजे कुठलं? ब्रह्मतत्व. पुढे, मेरी आत्मा आनंदमय कोश सहित स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर और कारण शरीर इन तीनों शरीरों के पांचों कोशों से अलग है. हे अत्यंत महत्वाचे वाक्य आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी कायम गोंधळ करताना दिसतात. त्यांना काय वाटतं, आनंदमय कोश, सच्चित आनंदरूप ब्रह्म म्हणजे आनंदमय हं, कोश. हं. अशी बऱ्याच जणांची समजूत असते. परंतु आनंदमय कोश हा शरीराचा भाग आहे आणि म्हणजेच जड तत्व आहे आणि ते चैतन्यमय म्हणजे चैतन्य असू शकत नाही. तो चैतन्य हा ब्रह्मतत्वाचा भाग आहे, तो वेगळाच आहे आणि तो या तिन्ही पाचही कोशांच्याही पलीकडे आहे. ओके. पुढे. आता डायरेक्ट 78वा श्लोक. ओंकार स्वरूप आपण नेहमी सगळीकडे बघितलं. जेव्हा अमृतनाद उपनिषद शिकलेलो होतो, योगतत्व उपनिषद शिकलेलो होतो, प्रत्येक ठिकाणी याचा उल्लेख आपल्याला प्रणव स्वरूपात बघायला मिळतो. यांनी काय सांगितलंय बघा. विदेह मुक्त योगी को ओंकार जप की या किसी वाच्य अर्थात जानने या कहने योग्य वाक्य की आवश्यकता अनुभव नहीं होती. आता इथे तुम्ही परत एकदा अमृतनाद उपनिषदाची सुरुवात बघा. प्रणवरूपी रथावर आरूढ होऊन हो. मनाला विष्णू सारथी करून थोडक्यात विष्णूला सारथी करून रथ जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जावा आणि त्यानंतर चालत सुटा. सर्व गोष्टी पाठी पडल्या तरी चालतील. हे त्यांनी तिथे सांगितलेलं होतं. तेव्हा मी ह्याचं तुम्हाला उदाहरण सांगितलेलं होतं. तर हा वाच्य शब्द आहे फक्त. प्रणव हा वाच्य शब्द आहे. त्याचा आधार घ्यायचा आहे. आणि या स्थूल देहापासून सूक्ष्मातिसूक्ष्म ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी या रथाचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि जेव्हा तिथपर्यंत पोहोचू तेव्हा त्याला प्रणवाचं महत्त्व काहीही राहणार नाही. जो विदेहमुक्त झालेला आहे त्याच्यासाठी प्रणव काहीही काय मौल्यवान राहत नाही. आलं लक्षात? कारण हे अनिर्वाच्य गोष्ट आपण त्यानं बघितली. ज्याच्यासाठी तो वाच्य शब्दाचा उपयोग करत होता, तो सफल झाला आणि त्याला अनिर्वाच्य गोष्ट सापडली. जी बोलून दाखवता येत नाही, वर्णन करता येत नाही. ज्याच्यापुढे शब्द तोटके आहेत, जो मौन होतो, अशा ठिकाणी तो पोहोचला. म्हटल्यानंतर त्याला परत वाच्य शब्दांची काय गरज आहे? काही नाही. त्याच्या दृष्टीने ओंकाराचं महत्त्व काहीही नाही. त्यानंतर जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या शारीरिक अवस्था ज्या आहेत, या तिन्ही अवस्थांच्या वरती जी अवस्था आहे, तिथपर्यंत तो पोहोचतो.
कारण या अवस्था देहाच्या आहेत, मनाच्या आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्त. या तिन्ही अवस्थांच्याहून वेगळ्याच अवस्थेमध्ये तो पोचतो. ब्रह्मलीन योगी अपने को अक्षर अर्थात अनश्वर और चिदात्मक या चैतन्य स्वरूप ही मानता है खुद को. तो ब्रह्ममयच झालेला आहे. तो स्वतःला तेच मानतो, की मी ब्रह्मच आहे. हे त्याच्यामध्ये संपूर्णपणे उतरलेलं असतं. आता आपल्याला काय मी अमोल आहे किंवा तुम्ही स्वतःला म्हणत असणार ना, की मी दुबईवार आहे किंवा अंजली मॅडम स्वतःला म्हणत असणार, मी अंजली आहे. बरोबर आहे. तसं ही स्वतःची जी काही आपण अहंकार रूप बनवलेली प्रतिमा आहे, ही संपूर्णतः त्याग करून अहम ब्रह्मास्मी हे त्याच्यामध्ये पूर्णत्वाने उतरलेलं असतं. असा जो असतो तो ब्रह्मपदाला पोचलेला विदेह योगी असतो. कारण त्यानं देहाचं जे अहंकार रूपी पद आहे, त्याचा त्याग केलेला आहे. आलं लक्षात? मी ब्रह्म आहे, हे त्यानं स्वीकारलेलं आहे पूर्णपणे. पुढे. आता 5व्या अध्यायाला जायचं. हा जो आहे इथपर्यंत आपल्याला विदेहमुक्त व्यवस्थित लिहिता येईल असं आपण गृहीत धरूया. आता परत एकदा अ, निगाद आणि ऋभू मधला जो संवाद आहे तो. निगाद जे आहेत, त्यांनी ऋभू यांना विचारलं, की "आत्मतत्व और अनात्म पदार्थों के बारे में बताइए." आता याच्याविषयीचं तुम्हाला काय म्हणणं आहे? म्हणजे आत्मतत्व आणि अनात्म पदार्थ काय असू शकेल? कसं वर्णन असू शकेल? आत्माबद्दल आत्मतत्व म्हणजेच कुठलं तत्व? ब्रह्मतत्व. बरोबर. आणि अनात्म तत्व म्हणजे कुठलं तत्व? हम्म, जगत तत्व. जगत. आलं लक्षात? जे हम्म, जड आहे, ते सगळं अनात्म आहे. हां, आणि जे चैतन्य आहे ते ब्रह्म आहे. ओके. त्यामुळे आता आपल्याला याच्या वर्णन कसं मिळेल या अध्यायामध्ये याचा आधीच एक पूर्वकल्पना देतो, की याही अध्यायामध्ये आत्मतत्वच सर्व पदार्थांमध्ये अस्तित्वात आहे. त्यांचं मूलभूत कारण हेच आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, हे समजावून सांगणे. ओके. या संपूर्ण अध्यायाचा सारांश अशाच स्वरूपात आहे. बोला. अनम्यूट करा सर. ते कोणाचा तरी माईक चालू आहे, आवाज येतो. हो. कोणाचं तरी आहे बघा. सरिता राठी मॅडम. राठी मॅडम. हां. आता येईल ऐकायला. तर हे अनात्मतत्व आणि आत्मतत्व यांचा संबंध सांगणाऱ्या गोष्टी आता इथे सांगितल्या जातील. म्हणजे कसं सांगितलं जाईल? तर अनात्म जे पदार्थ आहेत, ते ब्रह्मापासून कसे वेगळे आहेत, हे सांगितलं जाईल किंवा ब्रह्मतत्व असं आहे आणि अनात्मतत्व असं आहे, असं सांगितलं जाईल किंवा दुसरं दोघांमध्ये असलेला संबंध सांगितला जाईल, की कार्य-कारण संबंध आहे. कारणाशिवाय कार्य उत्पन्न होत नाही. ब्रह्मतत्वाशिवाय इतर पदार्थ उत्पन्नच होऊ शकत नाहीत आणि जो ब्रह्मतत्वाला जाणतो, जो कारणामध्ये घुसलेला आहे, कारण स्वरूप झालेला आहे, त्याला कार्याची गरज काहीच उरलेली नाहीये. ओके. तर हे समजावून सांगण्यासाठी हा अख्खा अध्याय इथे लिहिलेला आहे. फक्त समजावताना इथे कुठेही तुम्हाला असं दिसणार नाही, की हा डिफरन्शिएट आपल्याला करायचा आहे डिफरन्शिएट. सगळ्या श्लोकांमध्ये ब्रह्मतत्वाची तरी माहिती दिलेली आहे किंवा ब्रह्मतत्व असं नाही आहे म्हणून अनात्म तत्वाची माहिती दिलेली आहे. असं नाहीये. म्हणजे जे डोळ्यांनी बघू शकत नाही असं म्हटलं. म्हणजेच ब्रह्मतत्व हे काय आहे? दिसू शकत नाही. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण दिसणारं जे आहे, ते काय आहे? अनात्मा आहे.
हे समजून घेतलं पाहिजे. ओके. अख्ख्या श्लोकांचा अर्थ अशा स्वरूपात आहे. सर्व वाचो सभी प्राणियों की अर्थात वेद शास्त्र आदि की अवधि या अंतिम सीमा ब्रह्म है. संपूर्ण सर्व कार्यांचं कारण ब्रह्म आहे. वह ब्रह्म सभी प्रकार के चिंतनों या विचारों को भी अंतिम सीमा है. वह सबका गुरु है. वेदांचंही मूळ कारण शोधलं तर ब्रह्मच मिळणार. ज्ञानाचंही ज्ञान होण्याचं मूळ कारण हे ब्रह्मच आहे. तसंच तो सर्व गुरूंच्या, कारण गुरु हे आपल्याला ज्ञान देतात. परंतु त्याही गुरूंचा आदी गुरु अशा पद्धतीत आपल्याला पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा मिळतं. ईश्वराचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे, त्यामध्ये कसं वर्णन केलेलं आहे? पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदा. जो सर्व गुरूंचा आदी गुरु, जो ज्ञानाचा महासागर आहे, असं जे ब्रह्मतत्व आहे, तेच गुरु आहे. त्याच्या ज्ञानाचा अंश आपल्याला गुरु देत असतो. म्हणून गुरुची महिमा अपार आहे. असो. तर हे पतंजल योगसूत्रामध्ये सुद्धा आपल्याला येणार आहे. आणि हे आपल्याला समजून इथूनच घ्यायचं आहे. कारण त्यांचं मूळ स्वरूप आपल्याला बघायचं आहे. जे आपण बघत आहोत ते उपनिषद आहे. नंतर हे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. ओके. चला पुढचा श्लोक बघू. अखंड एक रस नावाची टीप येते. अखंड एक रस नावाचा 10 मार्काला प्रश्न येतो. जिथे आपण ब्रह्मरस हे आपण मागच्या वेळी बघितलं. बरोबर आहे? कुठे? ब्रह्मानंद रस. साधारण 60व्या श्लोकात वगैरे आहे बघा. 58, 60, 57 वगैरे श्लोकामध्ये ब्रह्मानंद रस असं बघितलं एक संकल्पना, आणि आता इथे अखंड एक रस ही संकल्पना सुद्धा याच उपनिषदाची आहे. आता याच्यामध्ये कसं म्हणतात बघा, तर ब्रह्म अखंड एक रस की अनुभूति से या मैं आनंद स्वरूप हूं, इस अनुभव से भी परे है. वे सभी प्रकार के स्वभावों से भी परे है. वह ब्रह्म अनाहत नाथ के अंतर समाई हुई ज्योति या प्रकाश रूप है. आता हे सांगण्यासाठी का महत्वाचं आहे? तर जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचं आलंबन घेऊन त्याची क्रिया करतो आहोत, तोपर्यंत आपण बाह्य योगच करत आहोत. जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जातं, की तुम्ही डोळे बंद करा, डोळ्यासमोर एखादी ज्योत आणा किंवा एखादा दिव्यासमोर त्राटक करा किंवा कुठली तरी क्रिया करा योगाची. ओके. हठयोग सांगितलं असेल तर कसं सांगतील? तर नादानुसंधान करा. उजव्या कानात आवाज यायला लागेल. त्याचं अनुसरण करा. असतं की नाही? हे आपण शिकलोय. थोड्या-थोड्या ज्यांनी योगाचे क्लासेस केले असतील किंवा कोणीतरी, तर या सगळ्या क्रिया म्हणून त्या शिकले असतील. परंतु ब्रह्मतत्व हे मात्र असं काहीही नाहीये. हे काय आहे? तर जो नाद ऐकायला येईल, त्या नादाच्या आतमध्ये असलेली ज्योत किंवा त्याचा प्रकाश किंवा त्याचं मूळ कारण म्हणजे ब्रह्म आहे. त्याला आपण नादामध्ये गुंतवून ठेवू शकत नाही. त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, तर ते हे नव्हे हे तुम्ही जाणा. तो नाद हा सुद्धा अनात्मच आहे. आत्म हे त्याला प्रकाशित करणारं तत्व आहे. हे तुम्ही समजून घ्या. दुसरं अखंड एक रस. यामध्ये सर्वात महत्त्वाची भावना, की तो सर्व भूतांमध्ये, सर्व पदार्थांमध्ये ब्रह्मतत्वच बघतो, अशी त्याची अवस्था आलेली असते. हे आपण विदेहमुक्ताच्या वर्णनामध्ये बघितलेलं आहे. इथे त्यांनी ब्रह्माचं वर्णनच असं केलेलं आहे, की अखंड एक रस. वेगवेगळं नाहीये. वेगवेगळं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं. सर्व गोष्टींमध्ये अस्तित्वात असलेलं चैतन्य तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे. अखंड आहे. म्हणजे ज्याचा खंड नाहीये. म्हणजे कसा? तर माझ्यातलं ब्रह्मतत्व वेगळं आणि दुबेवार सरांच्या आतमध्ये ब्रह्मतत्व वेगळं, असं काहीही नाही. तर ते अखंड आहे आणि एकरस आहे. सगळीकडे अस्तित्वात असलेलं असं तत्व हे ब्रह्मतत्व आहे. आता याचं वर्णन आपल्याला अखंड एकरस ब्रह्म असं जेव्हा तुम्हाला टीप येईल किंवा
काय अ, प्रश्न येईल. त्यावेळी तुम्हाला हे अनात्म, आत्म, ब्रह्मतत्वाविषयीच लिहायचं आहे. मग अशा वेळी प्रश्न, तर कितव्या पानावर, कुठले श्लोक, असं विचारलं की सगळा गोंधळ झाला. ज्यांना समजलंय ब्रह्म म्हणजे काय, त्यांनी ब्रह्माचे जेवढे म्हणून इथे तुम्हाला उदाहरणं देता येतील, तेवढी सगळी द्यायला पाहिजे ब्रह्मतत्वाची. अखंड एक रस ब्रह्म हे पटवून देण्यासाठी आपल्याला जेवढी याच्यात उदाहरणं देता येतील, तेवढी आपल्याला शोधून काढली पाहिजे. जसं मी तुम्हाला ब्रह्मानंद रस हे जे एक 5-6 श्लोक आहेत तिथे 60व्या श्लोकाच्या आसपास. तर ते सगळे अखंड एकरसचेच श्लोक आहेत. इथे वर्णन केलंय हे अनात्म तत्व म्हणून जे वर्णन केलंय ते अखंड एकरस ब्रह्माचंच वर्णन आहे. हे लक्षात घ्यायचं. समजलं? टीप येते किंवा प्रश्न येतो. पुढे आत्मेति शब्दहीनोय आत्मशब्दार्थवर्जितः सच्चिदानंदहीनोय एषैवात्मा सनातनः. सनातन या शब्दाचा अर्थ पण काही जणांना माहिती नसतो. पूर्वंपार चालत आलेलं पहिल्यापासून जे आहे ते म्हणजे सनातन. पहिलं जे कोणी असेल तेच आत्तापर्यंत आहे. ब्रह्म हे सर्व गोष्टींचं कारण आहे. ते अखंड एक रस पद्धतीनं वाहत आलेलं आहे. किती सर्ग झाले, किती काय झाले, काय म्हणतात त्याला, प्रलय झाले, तरीही हे तत्व आहे तेच आहे. किती वेळा पृथ्वी तयार झाली असेल, मिटली असेल, ब्रह्मांड तयार झाली असतील, मिटली असतील. पहिल्यापासून जे तत्व आहे, ते तत्व अजूनही आहे, सनातन आहे. सनातन या गोष्टीचा असा अर्थ लावायचा आहे. आलं लक्षात? हे तत्व, ब्रह्मतत्व सनातन आहे. पहिल्यापासून. कारण हे सर्व सृष्टीचं मूळ कारणच कोण आहे? ब्रह्मतत्व आहे. त्याच्याशिवाय सृष्टीची कल्पनाच नाहीये. म्हणून हे सनातन आहे. ब्रह्म को आत्मा शब्द से या आत्मा शब्द के अर्थ में भी नहीं जाना जा सकता. काही जण काय विचार करतात, की आत्मा, ओके. मग आत्म्याचं काय गुण आहेत? शोधा. मग योगदर्शनामध्ये गुण सांगितलेले आहेत. अजून काय न्यायदर्शनामध्ये गुण सांगितलेले आहेत. त्याच्या कसोटीवर आपल्या इंद्रियांनी, आपल्या बुद्धीने विचार करून आत्मतत्व जाणायचा प्रयत्न केला जातो. पण तसा तो जाणता येणार नाही. असं यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कसं? ब्रह्मा को आत्मा शब्द से या आत्मा शब्द के अर्थ से भी नहीं जाना जा सकता. त्याचा फक्त अनुभव करता येऊ शकतो. आणि ज्यानं अनुभव केला, तो वर्णनही करू शकत नाही. कारण ते इंद्रियातीत आहे. चला, उसे सच्चिदानंद शब्द के सत चित आनंद विशेषणों से भी नहीं बताया जा सकता. आता इथे थोडंसं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं, की वेदांत दर्शनामध्ये सच्चिद आनंद स्वरूप ब्रह्म याचं वर्णनच आहे, की ते कसं आहे, सत आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. तर याच्यावर काय होऊ शकतं, थोडेसे वादविवाद होऊ शकतात. ह्यांनी काय सांगितलं इथे, तर आनंद वगैरे जे आनंद विशेषणों से भी नहीं बताया जा सकता. त्याही पलीकडची गोष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं. त्याला कुठलंच विशेषण नाही. याच्यासारखा आहे नाही. परंतु हेच त्याचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे, असं मात्र म्हणता येऊ शकतं. पण तो आनंद आपल्या भौतिक आनंदाशी जोडता येईल का? म्हणजे मी ज्या दिवशी परीक्षा पास झालो, त्या दिवशी मला जो आनंद होतो ना, तो ब्रह्मानंद होता. असं आपण चेष्टेत म्हणू शकतो. परंतु वास्तवात त्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही. आलं लक्षात? ते ब्रह्मस्वरूप हे आनंद स्वरूप आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. चला, ब्रह्म सत्य सनातन आत्मस्वरूप है. पहिल्यापासून अस्तित्वात असलेलं आत्मस्वरूप आहे. पुढच्या श्लोकाला जाऊ. आता डायरेक्ट 16वा श्लोक. आता इथे अनात्मेति जगत्वापी. अनात्म काय आहे? जगत. अनात्मेपि जगत्वापी नास्ति नास्तीति निश्चन.
आणि सर्व संकल्प शून्यत्वात सर्व कार्य विवर्जनात. आता ह्याचं महत्व बघा. ब्रह्म सभी प्रकार के संकल्प विकल्पों से और सभी तरह के कार्य कारण भावों से रहित है, इसलिए उनमें अनात्म तत्व की भावना या इस जगत की भावना भी नहीं है. ब्रह्मावर जगत हे अध्यासित आहे, कारण सर्व गोष्टींचं मूळ कारण ब्रह्म आहे, परंतु जगत हे अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे असं या उपनिषदात सांगितलेलं आहे. वर्णन करताना कसं केलंय, की जगत हे भ्रम आहे किंवा अध्यास आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत गेलो आणि आपल्याला समोर एक दोरी दिसली. आता अंधार असल्यामुळं त्या दोरीला आपण काय समजणार? साप समजणार. याला म्हटलेलं आहे विकल्प योगामध्ये. विकल्प वृत्ती तयार होते आपल्या मनामध्ये, की हा साप तर नसेल ना, की लगेच आपण घाबरायला चालू करतो. साप समजून आपण इतर क्रिया चालू करतो. बरोबर आहे? परंतु जेव्हा लाईट जीव लावतो आणि असतो. बघतो नीट, तेव्हा आपल्याला पुन्हा दोरी आहे हे समजतं आणि स्वतःची फजिती झाल्याचा भास होतो. म्हणजे विकल्प नष्ट होतो आणि प्रत्यक्ष समोर येतं. तर तशा पद्धतीत ज्यावेळी तुम्हाला आत्मप्रकाशाची जाणीव होईल, ब्रह्मतत्वाची जाणीव होईल, तेव्हा तुमच्यासाठी जगत हे नष्ट झालेलं असेल. जेव्हा तुम्ही ट्यूबलाईट लावाल आत्मप्रकाशाची, तेव्हा तुमच्यासाठी जगत उरणार नाही. जगत हे विकल्पात्मक आहे. आलं लक्षात? तर हे समजवण्यासाठी अनात्म म्हणजे काय? तर जगत आणि आत्म म्हणजे काय? तर ब्रह्म. हे या श्लोकातून सिद्ध होतं. म्हणून तो एक श्लोक मी मुद्दाम मार्क करून ठेवलाय. त्यानंतर 20वा श्लोक बघा. मृत्युर्नास्ति जनन अभावात बुद्धी अभावात सुखादिकम. काय कशाचा कशाचा अभाव आहे ब्रह्मामध्ये आणि हे सगळे जे अभाव सांगितलेत ना, ते कसले काय आहेत? तर जगत आहेत. म्हणजेच अनात्म आहेत. आणि हे काय नाही आहे जे सांगितलंय ते म्हणजे काय आहे? आत्मतत्व आहे. आलं लक्षात तुमच्या? आत्मा आणि अनात्म यातला फरक हा समजावून अशा पद्धतीत सांगितलेला आहे. ब्रह्म कभी जन्म नहीं लेता, वो कभी मरता भी नहीं. मृत्यू आणि जन्म हे ब्रह्मासाठी नाही. उनमें बुद्धी न होने के कारण त्याच्यात बुद्धी सुद्धा नाही. सुख दुःख आदी त्याला कसलाच अनुभव नाही. त्यानंतर वे धर्म शुचिता या पवित्रता सत्य और भय आदि भावों से भी परे है. हे सर्व भाव आपल्या मनात बुद्धीमध्येच सगळं चालू आहे. हे सर्व काय आहे? जगत आहे. त्याचा ब्रह्माशी संबंध नाही. तो फक्त दृष्टा आहे. चैतन्य तत्व एवढ्याच स्वरूपात त्याचं अस्तित्व आहे. आणि यावर अध्यासित झालेलं हे सगळं जग आहे. अध्यासित म्हणजे भासित होणारं. जसं दोरीला साप आपल्याला भासतो, तसं जगताची भ्रांती आपल्यामध्ये आहे. पुढे अक्षरोच्चारणम नास्ति गुरु शिष्यादि नास्ति अपि एका भावे द्वितीयम न द्वितीयेपि न चैकता. म्हणजे काय? तर ब्रह्म अक्षर नाही. म्हणजे ज्याचं वर्णन आपण अक्षरानंच करतो कुठल्याही माणसाचं वर्णन सुद्धा दुबेवार च असं म्हटल्यानंतर आपल्याला एक काहीतरी समोर येतं. अस्तित्वासाठी आपण प्रत्येकाला नामोच्चार करतो. कुठल्याही गोष्टीला हे भांड आहे, हा कॉम्प्युटर आहे किंवा हे पुस्तक आहे. हे म्हटल्यानंतर आपल्याला ज्ञान होतं. परंतु त्याचं नाव ह्या शब्दांशी काही संबंध नसलेली गोष्ट आहे. अक्षरांशी त्याचा काही संबंध नाही. त्यानंतर त्याच्यात गुरु शिष्य आदी भाव बी नाही आहे. आपला गुरु शिष्य हा जो भाव असतो, तो सुद्धा आता पवित्र भाव मानला जातो गुरु शिष्यामधला, तोही अस्तित्वात नाही तिथे. पुढे इनके समान कोई और नहीं है. त्याच्यासारखं दुसरी कुठली अस्तित्वात गोष्ट नाही. आपण कसं म्हणतो, की अरे पेन्सिल असते ना, पेनासारखीच असते.
बरोबर आहे. उदाहरण दिलं की नाही? पेन्सिल ही पेनासारखी असते, तशीच लिहिते, परंतु पेनात शाई असते आणि पेन्सिलमध्ये लीड असतं. असं आपण वर्णन करून दृष्टांत देऊन, दृष्टांत म्हणजे उदाहरण देऊन एखादी गोष्ट दुसरीशी कशी सारखी आहे ते समजावू शकतो. उदाहरणार्थ, राडकर सर साधारण डुबेवार सरांसारखेच दिसतात, फक्त चष्मा घालतात. दृष्टांत की दोन कसे कंपेअर करू शकतो आपण दृष्टांतामध्ये, परंतु ब्रह्माशी कंपेअर करायला दुसरी गोष्टच अवेलेबल नाही. म्हणजे असं म्हणता येतं का, अरे ब्रह्म ना ते असं आहे, तसं आहे, ह्या फुलासारखं आहे. कंपेअर करायला काहीही त्याच्याशी दुसरं तत्वच नाही. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अद्वैत हा शब्दच इथून निर्माण झालेला आहे. जे दुसरं नाहीच. त्याच्याशी दुसरं कंपेअर करायला काहीही नाही. असं त्याचं स्वरूप आहे. पुढे, इसके समान कोई नहीं है, एका भावे द्वितीयम न. एकच, दुसरं अस्तित्वात नाही. द्वितीयपि न चैकता, इसीलिए ब्रह्म को एक या दो भी नहीं कह सकते, वे तो अद्वितीय ही है. अद्वितीय अशा पद्धतीत ब्रह्म हे आहे. पुढे 27वा श्लोक. द्वैतम यदि तदा अद्वैतम द्वैताभावे द्वयम न च, दृश्यम यदि दृगप्यस्ति दृश्याभावे दृगेव न. यदि द्वैत या दो की भावना होगी तभी अद्वैत की भावना होगी. जेव्हा दोन गोष्टी आपण सिद्ध करू पाहतो, तेव्हा त्यातलं एक कुठलं तरी आहे असं आपण सिद्ध करतो. जसं की मी मगाशी उदाहरण दिलं दुबेवार सर आणि राडकर सर. मग त्यातलं राडकर सरनाच ओळखायचं असेल तर काय सांगायला लागेल, तर त्यांनी चष्मा घातलेला आहे बघा ते. ओके. मग त्यांना विशिष्ट करून मी त्यांच्याचं एक विशेषण वाढवल्यामुळे त्यांचा अद्वैत सिद्ध झाला. दुसऱ्यापेक्षा वेगळापणा सिद्ध झाला. ओके. द्वैत न होने पर द्वय की या दो की भावना भी नहीं रहती. सेम वाक्य, असा अर्थ तसा अर्थ. नाहीतर मी वेगळ्या पद्धतीत समजावून कसं सांगणार? दृष्टांत देण्यासाठी दोन गोष्टींमध्ये कंपेअर करून सांगणं हे सोयीचं असतं. पुढे, यदि कोई दृश्य या देखने की वस्तु हो तो उसे देखने के लिए आंख होनी चाहिए. दृश्य वस्तु न होने पर आंख की आवश्यकता ही नहीं होगी. ब्रह्मतत्व हे असं गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जी आपण ज्या गोष्टीसाठी आपण बनले, ज्या गोष्टीनं आपण बनलेलो आहोत, त्यांना आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. उदाहरणार्थ आपल्याला डोळे दिलेत, कान दिलेत, नाक दिलेत, तोंड दिलंय. त्यानं ही वस्तू आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण जी या सर्व जे इंद्रिय आपली बनलेली आहेत, ती कशासाठी तरी बनलेली आहेत. म्हणजे आपण काय करू शकतो? डोळ्यांनी पाहू शकतो. काय-काय पाहू शकतो? 7 रंग पाहू शकतो. जर आपल्यासमोर अजून 8वा आणि 15वा रंग आणून ठेवला, जो डोळ्यांना कळतच नाही, तर काय होईल? याच्यासाठी मी एक उदाहरण देतो, की अ, आपण जो कुठलीही गोष्ट बघितली, आता समजा ही तुम्ही गोष्ट बघितली. दिसतंय का बघा? हे काय आहे? कॉम्प्युटरचा माऊस आहे. आणि रंग कसा आहे? करड्या, काळा किंवा करडा आहे. ओके. आता मला ही वस्तू सांगा. काहीतरी आहे, रंग कसला आहे? पिवळा. पांढरा ओके. पिवळा. पांढरा. हां. आता वास्तवात काय आहे? तर या वस्तूवर प्रकाश पडला, तो रिफ्लेक्ट झाला आणि तुमच्या नजरेत आतमध्ये पडला. हीच आपल्याला 8वी-9वीत सगळ्यांना शिकवलेलं आहे. बरोबर आहे? प्रकाश परावर्तित होतो, आपल्या नजरेत आतमध्ये जातो आणि आपल्याला रंग कळतात. एवढी सिंपल गोष्ट
आपल्याला शिकवलेली आहे 7वी 10वी. पण याच्या मागचा अजून फिजिक्स काय आहे? तर या पदार्थावर जेव्हा प्रकाश किरण पडले त्यावेळी याच्यावरचे जे प्रकाश किरण पडून परावर्तित झाले त्याच्यामध्ये 7ही रंग होते. आलं लक्षात? परंतु पिवळ्यावरनच फक्त परावर्तन जास्त प्रमाणात झाल्यामुळे आपल्याला पिवळा रंग दिसतो. बाकीचे रंग दिसत नाही. म्हणजे अस्तित्व नाही का? आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीत ब्रह्मतत्व हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला दृश्यमान ज्या गोष्ट आहे, जी आपल्याला दिसते ते भासित नाहीये का मला सांगा? खरं आहे का? वास्तव आहे का? नाही. सगळे रंग या बाटलीत अवस्थित आहेत. परंतु दिसताना मला पिवळाच दिसतो. म्हणजे खरं मला दिसतं का? नाही. खोटंच दिसतं. म्हणजे आपली इंद्रिय संपूर्ण ज्ञानासाठी बनलेली नाहीत. प्रत्यक्षासाठी बनलेली नाहीत. मग त्या इंद्रियांनी जे कारण तत्व आहे ते शोधायला निघालेलो आहोत आपण, तर ते शोधता येणं शक्य आहे का? नाही. म्हणजे तो इंद्रियातीत आहे. समजलं? एकदम साध्या उदाहरणानं समजावून दिलं. पुढे दृश्याभावे म्हणजे ते दृश्य वस्तू न होणे पर आपकी आवश्यकता ही नाही होती वगैरे हे जे काय समजावलं ते ह्या उदाहरणानं मी तुम्हाला समजावून दिलं. ठीक आहे. आता पुढे परम ब्रह्मा हमस्मीति स्मरणस्य मनो नहि ब्रह्ममात्रम जगत इदम ब्रह्ममात्रम तू अहम. ब्रह्म अपने लिए नहीं कहता है कि मैं परब्रह्म हूं. ब्रह्म असं म्हणत नाही की अहम ब्रह्मास्मी. त्याच्यामध्ये हा अहंकार अस्तित्वात नाही हे सांगायचं आहे. ब्रह्मतत्वामध्ये अहम ब्रह्मास्मी असं म्हणण्याची त्याच्यामध्ये वेळ आलेली नाही किंवा त्याच्याकडे ही कॅपेबिलिटी नाही. ते स्वतःला अहम ब्रह्मास्मी असं म्हणत नाही. पुढे क्योंकि यह कहने या स्मरण करने के लिए उसमें मन ही नहीं होता. आलं लक्षात? पुढे अतः परिणाम यही है कि यह सारा जगत ब्रह्म ही है. तुम और मैं भी ब्रह्म ही हूं. अशा स्वरूपात परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. किन्मात्रम केवलम चाहम. ठीक आहे, श्लोकाचा अर्थच बघूया. मैं केवल चित या चैतन्य मात्र हूं. मुझमें अनात्म की या न होने का विचार निश्चय ही नहीं है. मैं ब्रह्म ही हूं. जगत का यह विस्तार वास्तव में नहीं है क्योंकि यह न कभी उत्पन्न हुआ है और न कभी इसकी स्थिति या अस्तित्व ही रहा है. आता ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. जर जगताचं अस्तित्वच नाहीये तर तुम्हाला आम्हाला दिसतंय ते आहे काय? असा प्रश्न पडणार ना. जर मी आज बाहेर पडलो घरातून तर मला 4 वृक्ष दिसतात, रस्ता आहे, गाड्या चालतायत, जनावरं दिसतायत, साप आहेत, पक्षी आहेत, सगळं दिसतं की नाही आपल्याला? वास्तव तर आहे, आपल्या समोर दिसतंय ते. मग हे सगळं काय आहे? याला जगत असं म्हटलेलं आहे. पण यांनी मात्र इथे काय सांगितलं, की वास्तवात काय आहे? यह न कभी उत्पन्न हुआ है और न कभी इसकी स्थिति या अस्तित्व ही रहा है. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका दुसऱ्या ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. योग वसिष्ठ नावाचा एक ग्रंथ आपल्याला आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्राणस्पंद, चित्तस्पंद आणि त्या चित्तस्पंदामध्ये होणारा जगताचा आभास या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहेत. आपले सर आलेत का? डाळिंबे सर आलेत. तर हा जो चिदाभास आहे किंवा आपल्या मनामध्ये भवऱ्याप्रमाणे जगाची उत्पत्ती होते. जसं की तुम्ही पिक्चरला गेलात, तर पिक्चरमध्ये ते रेळ फिरत असतं आणि त्याच्या आत पाठून प्रकाश लावलेला असतो.
आणि म्हणून आपल्याला पडद्यावर चित्र दिसतं. पण ते रीळ जर आपण हळू फिरवलं तर काय होईल? एक एक फोटो दिसायला लागेल. जेव्हा आपण 16 फ्रेम्स प्रति सेकंद या रेटने ते रीळ चालवू, तेव्हाच ते चलचित्र आपल्याला दिसत असतं. तोपर्यंत ते एक इमेजच असते, फक्त चित्रच असतं. परंतु जेव्हा ते फिरतं, त्यावेळी आपल्याला चित्राची उत्पत्ती होते, चलचित्राची उत्पत्ती होते. तसंच दुसरं काय तुम्हाला उदाहरण देता येईल? तर आपण ते एक अशी काठी असते, त्याच्या टोकाला आग लावतात आणि फिरवतात गोल. बघितलेत का व्हिडिओ? बीचवर वगैरे फिरवत असतात ते. मग त्यावेळी आपल्याला काय भासतं? तर एक सर्कल तयार झालंय आगीचं, असंच वाटतं की नाही? तद्वत जगाची उत्पत्ती होते. मनामध्ये सतत वृत्ती निर्माण होऊन स्पंद निर्माण होतो आणि त्या स्पंदामुळे जगाची उत्पत्ती होते, असं हे ग्रंथ मानतात. ठीक आहे? एवढा एक श्लोक घेऊया आणि थांबूया. चित्त भी प्रपन्न धोखा या भ्रम ही है. चित्त सुद्धा भ्रमच आहे. चित्त कभी भी नहीं था. भ्रम, चित्त, अहंकार, जीव आदि कुछ भी नहीं है. अर्थात वास्तविक नाही आहे. वास्तविक तत्व काय आहे? एकच ब्रह्मतत्व. आणि त्यावर हे सर्व गोष्टी अध्यासित आहेत. आलं लक्षात? हे जडाचं जे अस्तित्व आहे ते संपूर्णतः यांनी नाकारलेलं आहे. ते पूर्णतः भ्रम आहे किंवा अध्यासित ब्रह्मावर केलेला अध्यास आहे. अध्यास म्हणजेच आपण काय म्हटलं? विकल्प किंवा आरोप. आरोपित आहे. जसं दोरीवर आरोप केला की हा साप आहे. तसं ब्रह्म असं आहे, तसं आहे, हे सगळे आरोप आहेत. तसंच चित्त, माझं चित्त आहे, मी आहे, हे सगळे आरोपच आहेत. ते अस्तित्वात नाहीच आहे. जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षदर्शी व्हाल, त्यावेळी हे निर्माण होईल भावना. ठीक आहे? आज आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला उद्या बघूया. उद्या मी संपवायचा प्रयत्न करणार आहे. वेळेत उपस्थित राहावा. ठीक आहे? हरिओम सर्वांना.